बारची निवडणूक लागलेली आहे. उपाध्यक्षपदासाठी तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काय विजन आहे, कशासाठी तुम्ही निवडणुकीस उभा राहिलात, पूर्ण नाव सांगून? नमस्कार, मी ॲडव्होकेट परवेज एम ढालायत. यंदा 2026 सोलापूर बार असोसिएशन इलेक्शनसाठी मी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे. वास्तविक पाहता आमच्या वकिलांच्या दैनंदिन जे समस्या असतात या ठिकाणी प्रॅक्टिस करताना त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना आम्ही पूर्णतः सेवा देण्यासाठी या सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारींची निवडणूक होत असते आणि ती दरवर्षी होत असते. आणि या ठिकाणी आमचा जो पॅनल आहे विधी विकास पॅनल, त्याचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रेश्मे SR सर आहेत. उपाध्यक्षपदी उमेदवार म्हणून मी ॲडव्होकेट परवेज एम ढालायत आणि लेडीज 30% मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 30% लेडीजसाठी रिझर्वेशन असलेले आमच्या पॅनलतून उमेदवार ॲडव्होकेट उर्मिला जागीरदार मॅडम आहेत आणि त्याचप्रमाणे सचिव पदासाठी मंजुनाथ कक्कळमल्ली ॲडव्होकेट आहेत आणि त्याचप्रमाणे खजिनदार पदासाठी मंगेश कंदलगावकर वकील साहेब आहेत आणि सचिवासाठी मेलपद्दी मॅडम आमच्या पॅनलमधून उभे आहेत. आमचा हा पॅनल हा विशेषतः या आपल्या वकील वर्गांसाठी दैनंदिन जे आवश्यकता, जे काही गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी, त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे काम करताना या ठिकाणी जे काही प्रश्न निर्माण होतील या भविष्यात आमच्या कारकिर्दीमध्ये, ते आम्ही नक्कीच त्यांना पूर्णतः निदान करू अशा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आज इलेक्शन म्हणजे निवडणूक लढवित आहोत. त्यामुळं अपेक्षा आहे की आम्हाला आमचे वकील बंधू, आमचे जे काही कलिग्स आहेत ते आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला निवडून देतील अशी आशा मी बाळगतो. मला आता 20 वर्ष झालेले आहेत प्रॅक्टिस करताना. क्रिमिनल आणि सिव्हिल, त्याचप्रमाणे रेव्हेन्यू, 138 फॅमिली मॅटर्स, आर्बिट्रेशनचे मॅटर्स देखील मी हाताळलेले आहेत. त्यामुळं आणि मला चांगला यामध्ये एक्सपिरियन्स आहे. आणि यापूर्वी मी 2024 साली मी उपाध्यक्षसाठी निवडणूक अर्ज भरलेला होता. त्यावेळेस मला काही मताने मी त्यामध्ये अपयशी ठरलो होतो. माझे दुसरे कलिग त्यामध्ये निवडून आलेले होते. यावर्षी मी पुन्हा या इलेक्शनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याप्रमाणे मी इलेक्शन लढवित आहे. त्यामुळे यावर्षी मला नक्कीच माझे वकील बंधू मला निवडून देतील, अशी आशा मी बाळगतो.